शुभ सकाळ, नमस्कार. मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते. तर प्रहर सेवा म्हणजे सकाळची ना, तर सकाळी यांनी आले होते सेवेसाठी. मी मात्र नाही आले, तनवानी यांनी आले होते. तर पहाटेची ना मी दिलं होतं टाईम 6चं, पण 6ला आहेत बरेच जण. तर त्याच्या अगोदर कोण नव्हतं म्हणून त्या ठिकाणी नाव दिलं होतं. तर तनवानी ह्यांनीच येत होते, इतक्या दिवस झाले मला काही यायचंच नव्हतं, त्यामुळे मी आले नाही. आणि इथं छान असं स्वामींचं सकाळ सकाळी पूजा वगैरे झाली होती. तर खूप छान ना हार वगैरे घातले होते आणि छान वाटत होतं अगदी बघून ना. मन बघा कसं प्रसन्न होत होतं. आणि तुम्ही दर्शन घ्या स्वामींचं. तर अखंड नामजप असं चालू आहे. तर जपमाळ करायला 2 सेवेकरी, वीणावादनसाठी 2 आणि सारामृत वाचनासाठी 2 असं चालू होतं. तर इथं ना सकाळी तांदूळ मी धुवून सुकवायला टाकले होते. तर खिचे पापड एकदा केलेत, तर पुन्हा एकदा करण्यासाठी. तर खिचे पापड ना खूप छान होते आणि जास्त काय वाटते थोडंसं, पण नाही खूप छान होतात. तर परत एकदा म्हणून मी करायला लागले होते. आणि इथं लागले आणू तांदूळ सांडायला म्हणून दोघींची चालू होती भांडण. तर कशी लागलेत एकमेकांची केस ओढायला आणि लागलेत दोघीजण भांडायला. तर तांदूळ म्हणलं सुकवून नंतर ना एकदम आपल्याला बारीकसर असं दळून घ्यायचं आहे आणि पापड करायचे. तर आपल्याला ना तांदूळ हे सावलीतच सुकवायचे आहेत, उन्हामध्ये नाही सुकवायचे. आणि तांदूळ हे रेशनिंगचे वापरलेत. रेशनिंगच्या तांदळाचे ना खिचे पापड चांगले होतात. आणि हा दुसऱ्या दिवशीचा व्लॉग आहे. तर ना सब्जा बी टाकून असं सरबत छान असं बनवलं होतं. आणि सब्जा बी आणलेला होता, म्हणलं थंड असते ना आपल्या शरीरासाठी. आणि इथं बघा सकाळी पाणी आलेलं होतं आणि माझं चाललं होतं स्वयंपाकाची तयारी. तर मी तनूला लसूण सोलून देत होते आणि ती मसाला बारीक करणार होती. तर शेवग्याच्या शेंगा आणलेल्या होत्या ना, त्याची भाजी बनवायची होती, पातळ अशी रस्सा भाजी. आणि त्यासाठी डाळ ना तर मम्मीने ना तयारी करून दिली सगळी भाजीची आणि नंतर गेली कपडे धुवायला. तर म्हणलं तोपर्यंत मी भाजी करून घेते, कारण चपात्या पण करून घेतल्या होत्या आईने. आणि मंदिरात पण जायचं होतं, मग उशीर होत होता आणि याक पण चालू होतं 11च्या दरम्यान काहीतरी चालू होणार होता. म्हणून मग पटकन मी भाजी फोडणी टाकायला घेतली. तर लसूण, जिरं, मोहरी असं टाकलं. त्यानंतर मग त्यातनं शेंगा टाकून परतून घेऊन तिखट मीठ टाकून मग आपलं जे डाळ शिजवून घेतली होती ना ती टाकून घ्यायची. आणि मस्त अशी फोडण्याची शेंगाची जी आपली भाजी आहे ती तयार झाली होती. त्याला आता मंदिरात चालू आवरून. तर इतक्या दिवस झालं नाही. तर मग म्हणलं चला आता आज तरी जाऊया. आवरले सगळी कामं झाली, कपडे वगैरे धुवून होते. आणि काल केलेले पापड ते पण उन्हाला थोड्या ठेवले. काल नाही, परवा दिवशी केले होते. सगळी कामे झाली. आता जेवलेली भांडी तेवढी घासायची राहिल्यात, तेवढी ठेवली. आता वेळ व्हायला लागलाय आणि आता म्हणलं चला 1 तास 2 तास तर मंदिरात जाऊन येऊया. सगळीच आता चाललोय. आता घरात कोण बसायचं, मग सगळेच चला म्हणलं आता मग जायचं अनुरा पण घेऊन. तर मंदिरात ना दुपारी इथं मी आले होते आणि गीता याग चालू झालेलं होता. खरं तर ना लवकर यायचं होतं, पण पाणी वगैरे आलं होतं ना, सगळी कामं आवरून यायला वेळ झाला आणि ते याग चालू झालेला होता. पावतो म्हणून सर्व जोडीला चिंततो येतात तपात द्यायचं ते बोललेले आदरणा बोलणे तो लागत होतो सर्वचे जाणून अध्यापदास थोरे अध्याय नवा श्री भगवान म्हणाले स्वा आता पिता थोर सांगावे निर्मळ तुझा धिनाने कशाले ज्ञान अशुभता ती सोडवी राजविद्या मागुद्या उत्तम पावता प्रत्यक्ष चुकेला धर्म सनातन लोकांना पिता धर्म श्रद्धेने सविते भक्तीचे तथ्य वाटे संचारी मत सोडणे करुबाने नग्न सावाबले माझ्या दरा ती मुते पण भूत राहतो नवाभूते ही माझ्या अधिक योग्य की घरी तो त्या परिसरात नसते वाया सदा सर्वदा राहतो माझ्या ते जणू तो सबचे कल्पांते मी जबी ते भूती माझ्या प्रकृतीमध्ये कल्पांतरी पुन्हा सारी मी त्या जगताच्या माझी प्रकृती केवणी जागा मी पुन्हा पुन्हा बदांचा संघ हा प्रकृती दादीन जो पण एका वेळेला मी बाद म्हणून चाटा तिच्या नवदा असेल सनंत धवणन या सात तुम्ही सदैव बारे सराचर त्यामुळे सर्वच्या ताप होत असे माझ्या पुराण रूपांतर मुख्य देख नाही थोडे रूपाचे काही विशोपा चालक ते आशावाद मुळांचे धर्मज्ञाने ते कृता संपत्ती गौडीने सोन मोह कसवा देवी शंकरी जोडी महात्म्य बजापूजे ते मधवनन्य भावने शाश्वत आता माझ्या आत्माची दृढ
आणि थोडीफार म्हटलं आता सेवा पण झाली पाहिजे. इतक्या दिवस मला काही येता आलं नाही ना, त्यामुळे तर इथं वीणावाद्यांची सेवा घेतली होती. त्याच्या अगोदर मी जपमाळसुद्धा केलेला होता. आणि इथं स्वामींचं छान असं दर्शन. आणि माझ्यानंतर अक्षुची सुद्धा इच्छा होती खूप, म्हणून तिनं सुद्धा वीणावाद्यांची सेवा केली. तर इथं ना गीता याग चालू आहे आणि हे विजू द्यायचं नाही, त्यामुळे टाकायला लागले अक्षु आणि आण. थोडंसं व्हिडिओचं पण काम होईल आपलं, तर ते पण राहिलं होतं ना. आणि 2-3 दिवस झालं, तसं 5-6 दिवस झालं म्हणा, आपले ब्लॉग नीट येईना झालेत वेळेवर. का तर कीर्तनाचेच व्हिडिओ चालू आहेत, त्यामुळं मोबाईल माझ्याकडं नसायला लागला आणि ब्लॉग कंटिन्यू येईना झाल्यात. तर तुम्ही समजून घ्या आणि आपल्या व्हिडिओला छान छान प्रतिसाद द्या खरं. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आजचा ब्लॉग संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.